नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये आज आपण झटपट नाश्त्याचे 4 प्रकार बघणार आहोत। अतिशय पौष्टिक आणि कमी साहित्यात रेसिपी बनवून तयार होते। तर पहिली रेसिपी पाहतोय चपाती पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी चपाती घेतलेली आहे। त्यावरती आपल्याला पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो केचप घालायचं। आवडीनुसार यावरती आपण मेयोनीज घालायचं आणि व्यवस्थित चपातीवर स्प्रेड करून घ्यायचं। आता आवडीनुसार आपल्याला इथे भाज्या ठेवून घ्यायच्यात। यामध्ये कांदा, शिमला मिरची, टोमॅटो इथे मी घातलेला आहे। तुम्ही इथे कॉर्नचे दाणे सुद्धा घालू शकता। आता मस्त असं आपल्याला यावरती भरपूर असं चीज किसून घालायचं। यावरती आपल्याला रेड चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो घालायचा आहे। तव्यावरती आता आपल्याला दुसरीकडे बटर घालून घ्यायचं आहे। तर यावरती आपण तयार चपातीचा पिझ्झा मस्त असा वाफवून घ्यायचा। झाकण काढून बघूयात, तयार आहे आपला झटपट चपाती पिझ्झा। आता आपण रेसिपी क्रमांक 2 बघणार आहोत। तर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। रेसिपी क्रमांक 2, एका भांड्यामध्ये वाटीभर मेथी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची। स्वच्छ करून झाल्यावर चिरून घ्यायची। त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं, पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं, 1 चमचा बारीक रवा घालायचा, नाही घातला तरी चालेल। आता हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, हिंग किंवा ओवा तुम्ही इथे घालू शकता। खाण्याचा सोडा सुद्धा आपल्याला घालायचा आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रकची वाटून घेतलेली आपल्याला यामध्ये पेस्ट घालायची, कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे मसाले सर्वत्र लागले जातात। आता हे मसाले छान असे मिक्स करून आपल्याला व्यवस्थित लागेल तसं पाणी घालून याचं सैलसर असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आपण भजी बनवताना कसं बॅटर बनवतो तसंच आपल्याला इथे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता याप्रमाणे मी इथे तुम्हाला मिश्रण करून दाखवलेलं आहे। तर आज आपण मेथीची भजी बनवतोय। मस्त अशी कुरकुरीत ही भजी पटकन अशी झटपट तयार होते, तर नक्की बनवून बघा। तर इथे मेथी भजीचे मिश्रण तयार झालेले आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये गोल, उबट तुम्हाला हव्या त्या आकाराचे भजे यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत सोनेरी रंगापर्यंत छान असे तळून घ्यायचे। झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर थंडीच्या या दिवसांमध्ये अशी चवदार मेथीची भजी तुम्ही नक्की बनवून बघा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आता आपण रेसिपी क्रमांक 3 पाहूयात। आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले टोमॅटो घेतलेले आहेत। तुम्ही आवडीनुसार तुम्हाला गरजेनुसार ते कमी जास्त करू शकता। टोमॅटो व्यवस्थित आपण त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या। यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घालायचं। कढीपत्त्याची पाने घालूयात स्वच्छ धुवून। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे। पाणी न घालता हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी याची बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची। आता ही बारीक वाटून झालेली पेस्ट आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। पिठांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही या जागी बारीक रवा सुद्धा घालू शकता। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला पावडर मसाले घालायचे। तर पावडर मसाल्यांमध्ये मी इथे घातलेली आहे पाव चमचा हळद आणि तिखटानुसार आपण इथे लाल तिखट घालणार आहोत। तर इथे रंगासाठी मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे। तर कोथिंबीर घालूयात चिरून। यामध्ये आता आपण लगेचच चवीनुसार मीठ घालूयात। आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि मस्त असं आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी दाखवते तसं तुम्हाला इथे सरसरीत बॅटर असं तयार झालं पाहिजे। आज आपण टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी आता इथे तव्याला तेल आपण ग्रीस करून घेतलेलं आहे। त्यावरती तयार मिश्रण सोडून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। आता हे मिश्रण जे आहे ते आपण वाफवून घेणार आहोत। आता पुन्हा झाकण काढून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं भाजून घ्यायचं। मस्त असं टोमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे। रेसिपी क्रमांक 4 बघूयात। एका भांड्यामध्ये इडलीचं बॅटर घेऊन त्यामध्ये आवडीनुसार भाज्या बारीक चिरून घालायच्या, चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। पटकन होणारी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। सकाळच्या घाईगडबडीमध्ये मुलांच्या टिफिनला सुद्धा किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही रेसिपी झटपट बनवू शकता। तर इथे मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे। आप्यापात्राला तेल ग्रीस करून घ्यायचं। तयार मिश्रण यामध्ये सोडायचं। आता मिश्रण सोडून झाल्यावर आपल्याला 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि पुन्हा पलटी करून दुसऱ्या बाजूने हीच प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आणि मस्त भाजून घ्यायचे। मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज जर तुम्हाला आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच आणखीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूयात। धन्यवाद।